साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्षच केले तर प्रसंगी सोलापूर बंद करू, रक्त सांडू, पण रिक्षा चालकांना न्याय मिळवून देऊ असा तीव्र इशारा ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी दिला। सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने 16 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्याची माहिती दत्तनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। हा महामोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पूनम गेट या मार्गावर काढण्यात येणार असून मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड आडम मास्टर करणार आहेत। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की सोलापूर शहर व जिल्ह्यातील हजारो रिक्षा चालकांचा उदरनिर्वाह पूर्णपणे एलपीजी गॅसवर अवलंबून आहे। मात्र अनेक एलपीजी पंप बंद असल्याने चालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। उपलब्ध पंपांवरही अपुरा गॅस पुरवठा होत असल्याने रिक्षा व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। याशिवाय एलपीजीच्या वाढत्या दरामुळे चालकांचे आर्थिक गणित कोलमडले असून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे। कृती समितीच्या शिष्टमंडळाने 6 एप्रिल 2026 रोजी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन सुमारे 16,000 रिक्षा चालकांच्या रोजीरोटीच्या प्रश्नासंदर्भात निवेदन दिले। त्यावेळी संबंधित अधिकारी, रिक्षा चालक संघटना प्रतिनिधी, पंप चालक यांची संयुक्त बैठक 10 एप्रिलपर्यंत घेण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले। मात्र अद्यापही ही बैठक घेण्यात आलेली नसल्याने रिक्षा चालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। या संदर्भात कॉम्रेड आडम मास्टर यांनी पालकमंत्र्यांना पुन्हा पत्र देत तात्काळ संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली असून शहरातील सध्या 7 एलपीजी गॅस पंप बंद असल्यामुळे रिक्षा चालकांचा रोजगार मोठ्या प्रमाणावर बुडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। मालक संघटना कृती समितीच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये जे एलपीजीची टंचाई सुरू झाली त्यामुळे 16,000 रिक्षा सध्या बंद आहेत। शहरातले 10 पंप बंद आहे। याबद्दल कृती समितीचे पुढारी तत्कालीन कलेक्टर यांच्याबरोबर चर्चा केली। त्यांनी 30 मिनिटं सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, पंपाच्या मालकांनाही बोलवून घेतलं, पण त्यातनं काही मार्ग निघाला नाही। म्हणून आम्ही 5 तारखेला महामेळावा घेतला। हजारो रिक्षावाले या ठिकाणी आले होते आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला पालकमंत्र्याला घेराव करायचं। तर आमचा मेळावा संपल्याबरोबर आम्हाला माहिती मिळाली पालकमंत्री येत आहेत, म्हणून आम्ही त्या पद्धतीनं सकाळी 700-800 रिक्षा चालक डाक बंगल्यात जमलो। त्यांनी शिष्टमंडळाला पाचारण केलं, 20-20 मिनिटं ऐकून घेतलं। नवीन जिल्हाधिकारी होते, त्यांचे सगळे अधिकारी होते, शासनाचे अधिकारी होते आणि त्यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये 10 तारखेमध्ये 4 दिवसाच्या आत मी रिक्षावाल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असं शब्द दिलं।